तर शिंदे आता शिवसेनेमध्ये साळवींच्या पक्षप्रवेशासाठी म्हणून शिंदे आपल्या निवासस्थानावरून निघालेले आहेत। उदय सामंतांनी तर ठाकरे गटावर टीका देखील केलेली आहे। राजन साळवी आता काही वेळातच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यासाठी ठाण्यातल्या आपल्या निवासस्थानावरून एकनाथ शिंदे आता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतायत। राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाची मोठी जय्यत तयारी ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। तर राजन साळवी आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत, तर त्याची तयारी या ठिकाणी मोठी करण्यात आली आहे आणि त्यासाठी आता एकनाथ शिंदे आपल्या निवासस्थानावरून निघालेत। काही वेळातच ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील। याआधी राजन साळवी यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती आणि शिंदे आणि साळवी एकत्रच आता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतायत। तर राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, त्यामुळे शिंदेची कोकणामधली ताकद आणखी वाढणार आहे। राजन साळवी राजापूर विधानसभेचे 3 टर्म आमदार राहिले आहेत। भारतीय विद्यार्थी सेनेपासून राजन साळवींची राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। 1993-94च्या सुमारास राजन साळवी शिवसेनेत सक्रिय झाले। राजन साळवींनी पहिल्यांदा शिवसेनेचं नगराध्यक्षपद भूषवलं। रत्नागिरी जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पदही राजन साळवींनी सांभाळलं आहे आणि केवळ भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजा अजिबात उघडला नाही। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही आणि मग अशा वेळेला केवळ नाईलाज म्हणून त्यांना ज्यांच्या विरोधात लढले, ज्यांच्या विरोधात आकांड तांडव केला, ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या, त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर आलेली आहे। एकनाथ शिंदे आता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होत आहे। राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणातली शिंदेची ताकद आणखी वाढणार आहे। राजन साळवी 2009 पासून म्हणजे 3 टर्म राजापूरमधून आमदार होते, मात्र किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला। राजन साळवी यांना विधान परिषदेवर पाठवलं जाणार अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होत आहे।